नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय सगळ्यांना आवडणारा खिचडी भात प्रियास मॅजिकल किचनमध्ये। त्यासाठी इथे मी कांदा, टमाटा, बटाटा, फ्लावर, शिमला मिरची, कोबी, आलं लसूण पेस्ट आणि कढीपत्ता घेतलाय। इथे मी कुकरमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले। तेल गरम झाल्यावर मोहरी टाकली आहे। मोहरी तडतडली आहे, त्याच्यामध्ये जिरे टाकूया। थोडंसं आलं लसूण ठेचून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। त्याच्यानंतर कांदा टाकलाय उभा चिरून, 2 कांदे, कढीपत्ता, एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। कांदा आणि टोमॅटो परतून द्यायचा आहे। तोपर्यंत तांदूळ आपण स्वच्छ करून घेऊया। त्यासाठी 2 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी हिरव्या सालीची मूग डाळ घेतली आहे। त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। कांदा टोमॅटो परतला आहे, थोडासा कोबी टाकते मी चिरलेला, मिक्स करून घेऊ। त्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकले, मिक्स करून घेऊया। थोडीशी शिमला मिरची पण टाकली, मिक्स करून घेऊया। अर्धा चमचा हळद टाकली आहे, 1.5 चमचा लाल तिखट टाकलंय, 1 चमचा गरम मसाला, मिक्स करून घेऊया। एक चमचा मटन मसाला टाकलाय, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडीशी फ्लावर टाकले आणि चिरलेली कोथिंबीर, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण। त्याच्यामध्ये धुतलेला तांदूळ आणि डाळ टाकते मी, मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालंय, त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। इथे मी 3 ग्लास पाणी टाकलंय। व्यवस्थित हलवून घ्यायचे आपल्याला। उकळ आली आहे, आता झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊयात आपण। अशा प्रकारे आपला घरगुती साहित्यामध्ये मोकळा सुटसुटीत खिचडी भात तयार झाला आहे। नक्कीच बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये।